मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासून सुरू झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजना वेगाने राबवली जात असून राज्यातील महिलांचा वाढता प्रतिसाद या योजनेच्या यशाची नांदी मानली जाते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांचं फायर ऑडिट न झाल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय। माहिती अधिकारामधून ही बाब समोर आल्याचं सांगत साधारण 48,000 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ होत असल्याचा दावा मनसेने केलाय। एका बाजूला मराठी शाळा इंग्रजी करण्याचा घाट तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असा आरोप करत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान आग लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। त्याबरोबरच मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांचं आकर्षण असलेली वनराणी टॉय ट्रेन आजपासून पुन्हा एकदा धावणार आहे। काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळाली होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे मागील 4 दिवसांपासून ही वनराणी ट्रेन बंद होती आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं। अखेर प्रशासनानं ट्रेन बनवणारी कंपनी राईड्स लिमिटेडशी संपर्क साधून इंजिनमध्ये सुधारणा केली आणि अखेर आज वनराणी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मध्य रेल्वेनं काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा ट्रेन महोत्सव साजरा केला। या कार्यक्रमामध्ये प्रवासी, रेल्वे अधिकारी आणि रेल्वे प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। 1930 पासून चालणाऱ्या डेक्कन क्वीनच्या समृद्ध वारशाचं दर्शन करण्यासाठी ट्रेन फुलांनी सजवलेली होती आणि ऐतिहासिक प्रवासाचं दृश्य हे सादर करण्यात आलं। मुंबई-पुणे महामार्गावरती ही गाडी आता 16 डब्यांसह धावते आणि ज्यामध्ये वातानुकूलित खुर्ची, द्वितीय श्रेणी खुर्ची, विस्टाडोम डबा, भोजनालय आणि जनरेटर डबा यांचा समावेश आहे। डेक्कन क्वीन भारतातील प्रथम रोलर बेअरिंग्जवरती डबे, सेल्फ जनरेटिंग डबे आणि स्वतंत्र डायनिंग कारसह धावणारी एकमेव ट्रेन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली। यावेळी शरद पवारांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून संग्रहालयाच्या कार्याचा आढावा घेतला। ऑगस्ट महिन्यामध्ये या भव्य क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी माहिती दिली की उद्घाटनावेळी पवार साहेबांना येता आलं नव्हतं, मात्र आज त्यांनी वेळात वेळ काढून या संग्रहालयाची संपूर्ण टूर केली। या संग्रहालयामध्ये एक खास ॲडमिनिस्ट्रेटर वॉल, जिथं 1983 चे अध्यक्ष शेषराव वानखेडे, त्यानंतर विलासराव देशमुख, शरद पवार अशा दिग्गज अध्यक्षांचा प्रवास मांडण्यात आलाय। साहेबांनी ही वॉल पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला असं एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय। 96 इयर्स एमसीएचं पूर्ण झालंय। म्हणजे 1940 मध्ये कोण अध्यक्ष होते, 1975 मध्ये कोण होते, 1983 मध्ये कोण होते, कारण 1983 साली खास करून शेषराव वानखेडे साहेब हे अध्यक्ष होते तेव्हा। पवार साहेब अराउंड 2000 साली अध्यक्ष झाले। मग विलासराव कधी अध्यक्ष होते, मग आशिष शेलार अध्यक्ष होते, असे अनेक वेगळे वर्षाला वेगळे राजकीय नेते पण जे क्रिकेट पॅशनेट होते असे अध्यक्ष झाले। तर ती एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉल त्यांनी बघितली। चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये